Destiny written by God, देवाद्वारे लिहिलेली आयुष्याची दिशा not by the stars. चांदण्यांद्वारे नाही. Your life is written by the hands of love. तुझं जीवन प्रीतीच्या हाते लिहिलेलं जीवन आहे. So you are not an accident, you are an assignment from God. तुम्ही अपघाताने पैदा नाही झालेला, देवाकडनं तुम्ही नेमलेले होता म्हणून तुमचा जन्म झाला. God saw you, देवाने तुला पाहिलंय, God formed you, देवाने तुला आकार दिलाय, He planned you, देवाने तुझी योजना केली, He planned whether you should be a man or a woman. देवाने ठरवलं तू पुरुष होणार आहेस का तू स्त्री होणार आहेस. He planned in which family you should be born. देवाने ठरवलं कुठल्या परिवारात तुझा जन्म होणार आहे. God planned your boundaries. देवाने ठरवलं तुझ्या सीमारेषा काय असणार आहेत. God planned your nation where you देवाने live. ठरवलं कुठल्या देशात तुझा जन्म होऊन तू जगणार God आहेस. planned your location. देवाने आयोजलं की कुठल्या परिसरात तू राहणार आहेस. So be happy in the family you are born. तर ज्या परिवारात तुमचा जन्म झालाय त्या परिवारात आनंदाने राहा. Be happy in the place you were kept by आणि ज्या God. जागी देवाने तुम्हाला ठेवलंय त्या जागेत आनंदाने राहा. So God wrote every chapter of your life. तर देवाने तुझ्या आयुष्याचा प्रत्येक अध्याय लिहिलेला आहे. Even before you were formed in your mother's womb. अगदी तुझ्या आईच्या पोटात तुझी गर्भधारणा होण्या अगोदर. You are not here because the stars lined up everything आणि right for you. चांदण्यांनी ताऱ्यांनी ग्रहांनी तुझ्यासाठी सगळं आयोजलं आणि म्हणून तू आलास म्हणून तू जगतोय असं नाहीये. Don't say my Saturn is shining on me, that's why I'm shining. असं म्हणू नका माझा हा ग्रह माझ्यावर चमकतोय म्हणून मी चमकतोय. You have to say God's hand is shining upon me, that's why I am तुम्ही shining. म्हणायचं देवाचा हात माझ्यावर चमकतोय म्हणून मी चमकतीये. See, असं the same God who said let there be light, आणि जो देव म्हणाला की प्रकाश होवो and there was light. आणि प्रकाश झाला. The same God तोच देव who made the stars ज्याने चांदण्या निर्माण and केल्या said let there be light, आणि म्हणाला की प्रकाश होवो and there was light. आणि प्रकाश झाला. And instead of depending on the God who said let there be light, you are depending on the light to guide you. तर ज्या देवाने असं म्हटलं की प्रकाश होवो त्या देवावरती अवलंबून राहायच्या ऐवजी तुम्ही त्या निर्माण केलेल्या प्रकाशावरतीच अवलंबून जगणार आहात तर काहीतरी चुकलेलं आहे. He called you by name. अरे नावाने हाक मारली राजा त्याने. None of the men of God कुठलेही देवाचे सेवक in the Bible, बायबल मधले कुठलेही देवाचे सेवक they never depended on the stars for their destiny. कधीच ग्रहांवर चांदण्यांवर अवलंबून राहिले नाहीत त्यांच्या ठरलेल्या दिशेविषयीनं. So before Jeremiah was born, इर्म्याचा जन्म होण्या अगोदर God had already picked him up. देवाने ऑलरेडी त्याला उचललं God told him, आणि देव त्याला म्हणाला before you were formed in your mother's womb, Jeremiah, इर्म्या तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदर I knew you. मी तुला जाणलं, I chose you. मी तुला निवडलं, You are a prophet. तू संदेष्ट आहेस. I mean, Jeremiah didn't feel strong or ready मग इर्म्याला असं बलवान आणि तयार वगैरे वाटलं नाही त्यावेळेला. because he said, कारण तो म्हणाला Lord, I'm too young. प्रभू मी अजून फार लहान आहे, मी मूल आहे. But God said, पण देव बोलला don't say that. असं म्हणू नको की मी मूल आहेस. I will be with you. मी तुझ्या सोबत राहणार आहे I will give you words to say. आणि मी तुला शब्द देणार आहे बोलायला. See, everything is coming from God. सगळं देवाकडनं येत आहे पा. And this shows आणि यावरनं दिसतं when God has a plan for you, ज्या देवाची तुझ्यासाठी काहीतरी योजना असते. even if you feel small, आणि जरी तुला कधी कधी असं लहान वाटलं, तुच्छ वाटलं, it does not change God's plan. त्यातनं देवाची योजना तर बदलत नाही ना बेटा. Why? का? Because you don't change your destiny. कारण तू तुझ्या आयुष्याची दिशा कधी बदलत नसतो, God does it. देव करतो. देवाने जे ठरवलंय ते देव करणार. And Jeremiah's life was proof. आणि इर्म्याचं जीवन त्याचा एक पुरावा आहे. And what is the proof? काय पुरावा आहे? That destiny is not written in the sky. की आयुष्याच्या दिशा आभाळात लिहिल्या जात नाहीत. You need faith, you need obedience. बघा, विश्वास पाहिजे देवावरचा, आज्ञापालन पाहिजे देवावरचा. God has already written your story. देवाने तुझी कथा ऑलरेडी लिहिलेली आहे. You just need to walk in that story. तुम्ही फक्त त्या कथेत चालायचं. God wants to make you the best. देवाला तुला अतिउत्तम करायचंय. God wants to give you the best. देवाला तुला द्यायचं पण एक नंबर अतिउत्तम आहे. What about Joseph? योसेफाचं काय? If he lived by the stars, जर तो चांदण्यांवर जगला असता he would have been lost in the dark. तर हरवला असता कुठेतरी अंधारात. But he didn't. पण नाही, He lived by faith, तो विश्वासाने जगला. faith in the living God जिवंत देवावरच्या विश्वासाने, who gave him the dreams, ज्या देवाने त्याला स्वप्न दिली होती who fulfilled the dreams. आणि ज्या देवाने ती स्वप्न एके दिवशी पूर्ण केली. He was raised to be the ruler of Egypt. आणि मिस्र देशाचा तो अधिकारी झाला. He saved many nations during famine. अनेक देश त्याने त्या दुष्काळग्रस्त काळात वाचवले. देश अनेक देश वाचवले. So Joseph's life proves तर
योसेफाचं जीवन सिद्ध करतं. That destiny is not chance. आयुष्याची दिशा योगायोगानं घडणारी नसते It राजा. is God's choice. देवाची निवड असते. ज्याला देवाने निवडलं शिक्का मारला. It's not in the stars. ते काही कुठल्या चांदण्यांमध्ये ताऱ्यांमध्ये नाहीये. It's in God's Holy Spirit's plan. देवाच्या पवित्र आत्म्याच्या योजनेमध्ये ते सगळं असतं. Stars don't have life. चांदण्यांमध्ये जीवन नाहीये. They are just floating objects. चांदण्या म्हणजे एक तरंगणारी वस्तू आहे बस. Because Bible says they have been kept as signs in the sky, people thought signs about my future. आणि बायबल म्हणतं की चांदण्यांना आकाशामध्ये एक चिन्ह म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून मग लोकांनाही असं वाटायला लागलं की आमच्यासाठी या चांदण्या एक चिन्ह आहेत. Signs means God is showing to you how great He is. अरे पण चिन्ह म्हणजे देव त्या चांदण्या ठेवून हे चिन्ह दाखवतोय की देव किती महान आहे बघ. Amen. की तारे मोजता मोजता आपल्याला मोजता होईना आणि मोजून झाले की आणि एक नवा येतो. Hard times don't break your destiny. अवघड प्रसंग आले, समस्या आल्या, त्रास व्हायला लागला, प्रॉब्लेम हो गए, बडे प्रॉब्लेम हो गए. त्यातनं आयुष्याच्या लिहिलेल्या दिशा बदलत नसतात. They हो, only सब shape होत आहे. त्याला आकार येतो फक्त बस. त्या सगळ्यातनं जाऊन आकार येतो, दिशा बदलत नाही. When you trust God, जेव्हा तू देवावर विश्वास ठेवतो, even bad things can become part of your calling. मग वाईट गोष्टी सुद्धा तुझ्या पाचारणाचा एक भाग बनू शकतात. So you don't have to chase stars. तर तुम्ही चांदण्यांच्या ताऱ्यांच्या मागे लागू नका. When the star maker himself is your guide, चांदण्या निर्माण करणारा स्वतः तुझा मार्गदर्शक आहे. why you chase stars? मग ताऱ्यांच्या मागे काय लागतंय उगीच. अरे जिसने तारे बनाए वो तेरा गाइड आहे. And so horoscopes can't help you. तर हे असे सगळं ज्योतिषशास्त्र वगैरे तुम्हाला कुंडली वगैरे मदत करणार नाही. The greater one is the Holy Spirit. जो महान आहे सगळ्यात तो पवित्र आत्मा आहे. The greater one. सगळ्यात महान. And He is in you. आणि तो तुझ्यात आहे. Because karma says कारण कर्म म्हणतं you get what you deserve based on your past actions. ज्या लायकीचा तू आहे तेच तुला मिळणार. भूतकाळात जी काही कृती तू केली त्याप्रमाणे मिळणार. But Joseph didn't get what he deserved. योसेफ मात्र ज्या लायकीचा होता ते नाही त्याला He मिळालं. was treated unfairly. त्याच्यावर अन्याय झाला. But God still promoted him. देवाने तरी त्याला बढती दिली ना. Because अन्याय झाला. God's grace lifted Joseph. कारण देवाच्या कृपेने त्याला उचललं. Beyond the karma, God lifted him. कर्मांच्या पलीकडे देवाने त्याला उचललं. We trust the God who gave Joseph the dream. ज्या योसेफाला ज्या देवाने स्वप्न दिली त्या योसेफाच्या त्या देवावर अपना विश्वास है, उसको हल्के में मत लेना, वो प्रभु है. The God who turns the betrayal into blessings. आणि जो देव धोक्याला आणि दगाबाजीला आशीर्वादात बदलतो. Amen. आमेन. That which your random luck cannot do, जे रॅन्डम तुझं नशीब करू शकत नाहीये, God can change it. देव बदलू शकतो कधी, देव करू शकतो कधी. You need courage to fulfill Ah. God's written destiny. धाडस लागतं. देवाने जी लिखित दिशा तुझ्यासाठी ठरवलेली आहे ती पूर्ण करायला पण धाडस लागतं. Certain things will happen, certain things will not happen. काही गोष्टी होतील, काही गोष्टी नाही होणार. That doesn't change my relationship with my पण God. त्याच्यामुळे माझं देवाशी असलेलं नातं बदलता कामा नये आणि That does बदलणार not नाही. minimize God's love for me. आणि त्यातून देवाचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. That does not minimize my respect for my God. आणि त्यातून माझा देवासाठी असलेला आदर कमी होत नाही. व्हायला नको. Even if people tell you, जरी लोकांनी येऊन तुला सांगितलं, I will tell you what your stars say. लोक आहेत, लोक येऊन तुला म्हणतील, ये मी तुला सांगतो तुझ्या नशिबात काय आहे. Say, म्हणायचं my God has already written it. माझ्या देवाने लिहिलंय ऑलरेडी. He knows it already. माझ्या देवाला माहितीये तुम क्या बोलेंगे मुझे. And best things will happen for आणि me. माझ्या आयुष्यात अति उत्तमच होणार आहे. Say, I don't need your fate. मला तुमच्या नशिबाची गरज नाही. I need faith. मला विश्वासाची गरज आहे. And that will change my history. त्यातनं माझा इतिहास बदलणार आहे ब्रदर Say, किंवा सिस्टर. Amen. आमेन. See, your destiny is not in your background. तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा तुमच्या पार्श्वभूमीत नाहीये, It's in your believing तुझ्या विश्वासात आहे. and walking by courage. आणि धाडसाने चालण्यात आहे. जन्म भले तू कुठेही आणि कोणाच्या घरात घेतलेला असो, धाडसाने त्यात चालण्यात आहे. Amen. Amen. And when God writes your story, आणि देव जेव्हा तुझी कथा लिहिल, even an orphan can save a nation. अनाथ सुद्धा देश तारेल. हालेलुया. Jesus has your choice. येशूंना आपली निवड करा. Know that your destiny is bright. एक जाणा की माझ्या आयुष्याची दिशा उज्ज्वल आहे. माझं सगळं चांगलंच होणार आहे. I मेरा don't तो भला ही need to भला आहे. depend on anything. मी कोणावर कशावर अवलंबून राहायची गरज नाही. Tell them that the stars are made to shine. त्यांना सांगा चांदण्या आणि तारे चमकायला But बनवले, only God's light can guide me. पण फक्त देवाचाच प्रकाश मला मार्गदर्शन करू शकतो. युअर वर्ड इज माय लाईट, माय लॅम्प.
You are not born by luck, नशिबाने तुझा जन्म झाला नाही and you are not born for luck. आणि लक साठी तू जन्माला आलेला नाही. You are born by God देवाने तुला जन्म दिलाय and for God देवासाठी दिलाय and for God's आणि purpose. देवाच्या संकल्पासाठी दिलाय. Let the world follow after signs. आणि जगाला करू दे, जगाला त्या चिन्हांमागे ताऱ्यांमागे जायचं You जाऊ दे. follow the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्यामागे जाऊया. Pray in tongues every day. रोज अन्य भाषेत प्रार्थना करा. रोज Every रोज day. रोज अन्य भाषेत बोला. Even if you have to pray for hours, pray. तासोन तास करावी लागली तरी करा, काही हरकत नाही. Because heaven's plan is greater than your luck. कारण स्वर्गाची योजना तुझ्या लकपेक्षा मोठी आहे. Heaven's plan is greater than your horoscope. स्वर्गाची योजना तुझ्या त्या कुंडलीपेक्षाही, राशी भविष्यापेक्षाही मोठी आहे. Heaven's plan is greater than the stars. आणि स्वर्गाची योजना तुझ्या ताऱ्यांपेक्षाही मोठी आहे. You are a miracle body, अरे तू चमत्कारिक आहेस. a miracle soul. चमत्कारिक जीव तुझा, चमत्कारिक शरीर तुझं. The world may say maybe, maybe, maybe. जग बोलेल बोलताना मे बी, कदाचित, होगा, But नाही you have होगा. to say it is written. तुम्ही म्हणायचं नाही It is नाही. written. होणार आहे It लिहिलेलं is आहे. written. होणार आहे लिहिलेलं आहे. होणार आहे लिहिलेलं आहे. Whatever position you are in today, ज्या कुठल्या पदात किंवा पोझिशन मध्ये आज तुम्ही लोक पण आहात, that is not the finality of God. ते काय फायनल नव्हे देवाने तुझ्यासाठी ठरवलेलं. Amen. अभी तो स्टोरी बाकी आहे मेरे दोस्त. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.